तर नमस्कार मंडळी, मी अनामिका स्वागत करते तुमचं आज माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आता मी ऑफिसवरून घरी जाते आहे. आमच्या चाळीमध्ये मी पोचली आहे. चालते कधी एकदा घरी पोचते असं झालं आहे. फायनली मी पोचली आहे. बघते तर काय, इथे तर लॉक आहे. रोज माझे मिस्टर माझ्या आधी येतात, आज मी त्यांच्या आधी आली आहे. पटकन लॉक ओपन करते आणि बघते काय पसारा आहे घरात. फायनली दार उघडलं आहे आणि बघते तर काय, अंधार. लाईट लावली आहे मस्त. आधी मी फ्रेश होते आणि घरात आलेल्याचं सुख काय वेगळंच असतं. आता मी फ्रेश झाली आहे. आता मस्त असा चहा करून पिते. मला खूप दमायला झालं आहे. पटकन चहा करून घेते. इथे मी ऑफिसवरून येताना दूध घेऊन आली आहे सोबतच आणि भाज्यासुद्धा घेऊन आली आहे. तर आता दूध उकळायला ठेवते आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा करून घेते. छान असं दूध उकळल्यानंतर फक्कड असा चहा करून घेईन आणि मग बाकीच्या गोष्टीसुद्धा आवरून घेईन. दूध उकळेपर्यंत घरातला पसारासुद्धा आवरायचा आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, वर्किंग वुमन असल्यावर घरातला पसारा हा कॉमन आहे. दूध उकळायला ठेवते आणि पसारा आवरते. मस्त असा चहा करून घेतला आहे मी इथे. फक्कड असा. बाहेर पाऊससुद्धा पडत होता, जास्त नाही, रिमझिम. आणि आजच्या जेवणामध्ये मी बनवत आहे शेवभाजी. रेसिपीचं शूटसुद्धा करायचं होतं, त्यामुळे ते सुद्धा करून घेतलं. घाई खूप घाई झाली माझी, पण केलं आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की बघा आणि घरी ट्रायसुद्धा करा. झटपट अशी पटकन. घरात जेव्हा आपल्या भाजी अवेलेबल नसते तेव्हा काय करायचं, आणि बटाट्याची भाजी ही तर कॉमनच झाली आहे. त्यापेक्षा असं काहीतरी झटपट असं 5 मिनटांमध्ये शेवभाजी तुम्ही कराल ना तर खूप सुंदर. आणि ही भाजी ना भाकरीसोबत खूप छान लागते. तुम्ही नक्की करा आणि मला नक्की सांगा की कशी झाली आहे.